तर स्वागत आहे तुमचं या सृष्टीतल्या सगळ्यात युनिक ब्लॉगिंग चॅनेलवरती. आणि आज आम्ही आलो आहोत अलिबागमधल्या एका बेस्ट स्टेमध्ये. तर हे स्टेचं नाव आहे, आणि मी तुम्हाला ह्याचं जे लोकेशन वगैरे आहे ते मी सगळं तुम्हाला खाली कमेंटमध्ये टाकेलच, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लोकेशन मिळेलच. पण मी तुम्हाला एक क्विक हे जी एक हे दाखवणार की स्टे कसा आहे. तर या, तर सगळ्यात पहिलं तुम्ही एंट्री केली ना, तर सगळ्यात पहिला बेस्ट पार्ट आहे ना या विल्याचा, तो मी दाखवणार आहे. कम. माझ्या दृष्टीने जर मी कुठला विला बुक केला तर मी सगळ्यात पहिल्यांदा बघतो काय, तिथं स्विमिंग पूल आहे का. तर स्विमिंग पूल आहे, आणि त्यानंतर जो स्विमिंग पूलचा व्ह्यू आहे तो पण तुम्ही एकदा चेकआउट करू शकता. आणि जी मेन एंट्री आहे या विलेला, तर तुम्ही इकडनं पण जाऊ शकता, पण ह्याची जी मेन एंट्री राहील ती इकडनं आहे. या मी तुम्हाला फटाफट सगळ्यात पहिलं विला दाखवतो, आरंबोळ बीच पण दाखवणार आहे. इथे जे जे मेन पॉईंट आहेत ते तर तुम्हाला मी सगळे दाखवणार आहे, पण त्याच्या आधी फटकन तुम्हाला विला दाखवतो. या, बघू शकता कॅरम बोर्ड वगैरे पण इथे खेळायला आहेत. वॉटर लाईट, वॉटर लाईट, वॉटर लाईट. आणि आले आले इथं, हा तर तुम्ही हॉल बघितला. त्यानंतर इथं 2 रूम भेटतात. आणि हे हे जे डॉग आहे ते ह्यांच्याकडचं नाही आहे, हे आमचं आहे. तर हे आमच्याबरोबर आलं आहे. तर इथं 2 तुम्हाला रूम्स भेटतात. रूम्स बऱ्यापैकी सेमच आहेत. तर मी तुम्हाला वरचे रूम दाखवतो. सगळे रूम क्लीन आहेत. कम. एकदम क्लीन विला, एकदम क्लीन आहे. कलर जो व्हाईट कलर आहे तो बेस्ट वाटतो, एकदम बेस्ट. तर सगळ्यात पहिला मी तुम्हाला इकडचा रूम दाखवतो. इकडनं अशी काही बाल्कनी आहे. मेन गोष्ट म्हणजे रूममध्ये AC वगैरे आहे. व्ह्यूचा विषय एवढा खोल नाही आहे. आणि लव बर्ड्स कसे काय बनवले असेल ना हे एकदा मी घरी ट्राय करणार आहे बनवायचं. त्यानंतर मेन रूम. कॅमेरामॅन आगे चलो. त्यानंतर मी जो तुम्हाला म्हणलो तो मेन रूम, तो हा एक मेन रूम, एक मोठा रूम आहे. बाकी सगळे रूम काइंड ऑफ एवढेच आहेत, पण ह्या रूममध्ये मी राहणार आहे. तर इथं माझे काही लगेज वगैरे तुम्हाला दिसतील. आणि प्रत्येक रूममध्ये काय ना काय बनवलं आहे. जसं की इथं हार्ट बनवलं आहे. कॅमेरामॅन दिखाव. जसं की इथं हार्ट बनवलं आहे. क्लीन रूम आहे. मिरर वगैरे पण तुम्हाला इथं भेटतो. त्यानंतर ऑब्विसली मी हे सगळ्यात पहिले हे बघितलं, कारण रात्री मला एडिटिंग वगैरे करायला लागतात व्हिडिओ. तर सगळ्यात बेस्ट पार्ट मला हा वाटला. कम्फर्टेबल आहे, हे सगळ्यात मला आवडलं ॲक्च्युली. मस्त इथं बसून एडिट करणार आहे. वॉशरूम मेन थिंग, जी मी कुठं पण जाताना सगळ्यात पहिले जी गोष्ट बघतो, वॉशरूम भाऊ आपल्याला क्लीन लागतात. तर वॉशरूम क्लीन आणि नीट आहेत, एकदम प्रॉपर वॉशरूम आहेत, व्यवस्थित आहेत. आणि त्यानंतर अलिबागमध्ये आम्ही एक 4-5 दिवस आहे. तर 4-5 दिवसात माझं एवढंच राहील की जास्तीत जास्त गोष्टी मी तुम्हाला दाखवेल. तर अलिबागमध्ये जास्तीत जास्त गोष्टी तुम्हाला आज बघायला भेटणार आहेत. कॅमेरामन मागून चालत येतोय. आणि फक्त गाईज, मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, आयांनो, बहिणींनो, व्ह्यू बघा. बेस्ट व्ह्यू आहे, बेस्ट. कसं वाटलं तुला? मस्त एकदम. सगळ्यांना मी तुम्हाला दाखवणार आहे. भाऊ वगैरे पण आहेत माझ्याबरोबर. आणि जर तुम्ही तिकडे बघताय, त्याला पण तिकडे बाल्कनी आहे. तर सगळ्या रूमला बाल्कनी वगैरे एकदम क्लीन अँड नीट आहे. स्टाफ आत्तापर्यंत तरी चांगला आहे, पण कळतंच तेवढं आपल्याला स्टाफ चांगला आहे. जे केअरटेकर होते ते एकदम व्यवस्थित आहेत. आणि बघू, एकदा आत्ता तर रिव्ह्यू दिला मी या विल्याचा, पण नंतरून जाताना पण एक रिव्ह्यू नक्कीच देणार आहे. तर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे पूल. आता सगळ्यात पहिले मी पूलमध्ये जाणार आहे. इथे सिटिंग वगैरे पण आहे. तर लेट्स गो इन द पूल. तर साधारणतः तर हा जो पूल आहे तो मला वाटतं एक 4-4.5 फुटाचा आहे. आणि क्लीन आहे पूल. आणि प्लस पॉईंट असा आहे की पुलाच्या वरती झाड वगैरे नाही आहेत. तर प्लस पॉईंट असा काय असतो या पुलांमध्ये की जर समजा याच्यावरती झाडं असेल तर कचरा खूप असता, पण पूल एकदम नीट आणि क्लीन आहे. पूल मोठा आहे. आरामात तुम्ही एक 15-20 जण तर मला वाटतं इथं आरामात येऊन एन्जॉय करू शकता, आरामात पार्टी करू शकता. आणि जर विचार केला सिक्युरिटीचा तर तिथं CCTV कॅमेरे पण आहेत. मेन थिंग ब्रो, मेन थिंग आमचा बिझनेस आहे त्याचा. तर सगळ्यात पहिलं मी कुठेही माझ्या फॅमिलीला न्यायच्या आधी विचार करतो तिथं कॅमेरा आहेत का. जर समजा काही इन्सिडेंट झाला तर तिथं कॅमेरे हवेत, सिक्युरिटी हवे. तर सिक्युरिटी वगैरे चांगली आहे, विला वगैरे चांगला आहे, क्लीन आहे. आणि जसं की मी तुम्हाला म्हणलं, मी जाताना तुम्हाला ह्याचा अजून एक रिव्ह्यू देणार आहे स्टाफचा आणि या विल्याचा. तर आत्तापर्यंत तर एकदम बेस्ट आहे, बेस्ट आहे. अलिबाग मला एकदम आवडले, आता आल्यापासून तर खूप आवडले.
आणि ज्यावेळी मला वाटतं स्विमिंग वगैरे करून बीचवर जाणार आहे आणि जेव्हा मी बीचवर जाईल किंवा फोर्ट्सवर जाईल तो मी तुम्हाला तिथला व्ह्यू नक्कीच दाखवेल.